अजून बघणार आहे क्लास 4th चॅप्टर नंबर 14 डिव्हिजन, त्यातला आपण पार्ट 2 बघणार आहे. या आधीच्या पार्टमध्ये पार्ट 3 मध्ये आपला काय तर डिव्हिजनचा पार्ट 1 झालेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, आता आपण पार्ट 2 बघणार आहे. यातला बघूया एक्सरसाइजमध्ये काय दिलं आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन काय, सॉल्व दी फॉलोइंग प्रॉब्लेम्स दिलेला आहे. ओके बघूया. इफ द टोटल कॉस्ट ऑफ 3 कंपॉस बॉक्स इज अ 90 अँड व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दी 1 कंपॉस बॉक्स. काय दिलेलं आहे आपल्याला, कंपॉस बॉक्स दिलेले आहेत. किती दिलेले आहेत तर इथे 3 कंपॉस बॉक्स दिले आहेत आपल्याला. ओके 3 कंपॉस बॉक्स आहेत. तर आपल्याला एका कंपॉस बॉक्सची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ते किती येईल. सिम्पली काय करावं लागेल आपल्याला, 3 डिवायडेड बाय 90. ठीक आहे, काय करणार आहे आपण तर दी कॉस्ट ऑफ 3 कंपॉस बॉक्स किती आहे तर 90 दिलेली आहे. म्हणून काय केलं आपण त्याला 3 डिवायडेड बाय 90 केला आहे. ओके आधी 3च्या टेबलमध्ये आपला 9 येतो बघा. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9 येतो. ओके म्हणून काय घेतलं आपण 3 घेतला, म्हणजे काय 9 इथे येईल आपला 0. 9मधून 9 गेले किती येते तर 0 येते. आता आपला राहिलेला काय 0 आहे. ओके आपला 0 राहिला म्हणून त्याला काय केलं आपण तर खाली शिफ्ट केला आहे. मग आता 0ने 0 मायनस करू, म्हणजे इथे काय की इथं पण येणार आपला 0 आणि आपला रिमाइंडर काय येणार तर इथे येणार आपला 0. त्याआधी अजून छोटंसं बेसिक आपलं लक्षात ठेवा. वरती जो आपला नंबर आलेला आहे 3013. ओके त्याला काय म्हणतो आपण तर त्याला म्हणतो कोइशंट म्हणतो. काय म्हणतो त्याला कोइशंट. ज्याने आपण त्याला डिवाइड केला आहे, जसं की आपला 3 नंबर त्याला काय म्हणतो आपण त्याला म्हणतो डिवायझर म्हणतो. आणि ज्या नंबरला आपण डिवाइड केलं आहे त्याला म्हणतो आपण ज्या नंबरला आपण डिवाइड केला आहे त्याला काय म्हणतो तर डिवायडंट म्हणतो. काय म्हणतो त्याला डिवाइड केलेला नंबर आहे आपला. आणि लास्टला जे आपला आन्सर आलेला आहे 0 आलेला आहे किंवा कुठे कुठे 1 आलेला आहे 2 आलेला आहे त्याला काय म्हणतो आपण त्याला रिमाइंडर म्हणतो. ओके आपला आन्सर किती आलं तर 3030 आले ते, म्हणजे काय येणार तर द कॉस्ट ऑफ 1 कंपॉस बॉक्स इज 13 रुपीज झालेला आहे. नेक्स्ट बघूया. इफ द 4 किलोमीटर ऑफ व्हीट, सेकंड बघूया. इफ द 4 किलोग्राम ऑफ व्हीट कॉस्ट रुपीज 92 अँड व्हॉट इज द कॉस्ट ऑफ दी 1 किलोग्राम ऑफ व्हीट. काय आहे 4 किलो आपल्याला गहू दिलेले आहे, त्याची किंमत किती आहे म्हणते तर 92 रुपीज एवढी दिलेली आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की 1 किलोची किंमत आपल्याला तिथे काढायची आहे. 1 किलोची आपल्याला प्राईस काढायची आहे. मग काय केलं आपण त्याला सिम्पली 4 डिवायडेड बाय 92. आता 4ने जर आपण 9ला डिवाइड केला तर 4च्या टेबलमध्ये आपण चेक करू 9 येते का आधी. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12. बघा इथे काय आलेलं आहे 8 आलेलं आहे. आपल्या 4च्या टेबलमध्ये 9 येत नाही. ओके म्हणजे आपल्याला काय करायला येतं 9पेक्षा छोटी संख्या कोणती आली तर आपली ती आहे 8. म्हणून काय घेतलं आपण तर -8 घेतलेला आहे. म्हणजे किती तर 4 2 जर काय येतो आपला 8 येतो. 9 तर त्या 4च्या टेबलमध्ये येत नाही म्हणून काय घेतलं आपण इथे तर 8 घेतलेला आहे. आणि 9मधून 8 गेला किती येते आपल्या आन्सर तर 1. आणि राहिलेला 2 आपण काय करणार इथे शिफ्ट करणार आहे खाली, म्हणजे इथे किती झाले तर आता इथं 12 झालेलं आहे. आणि आपण आताच बघितलं 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12. आता 12 4च्या टेबलमध्ये आपला 12 येतो, किती जार येतो तर 3 जार. म्हणून काय येणार तिथे तर आपला रिमाइंडर काय येणार तर 00. म्हणजे आपली कॉस्ट किती आली तर 23 रुपीज आलेली. आणि द कॉस्ट ऑफ दी 1 किलोग्राम ऑफ व्हीट किती आली तर 23 रुपीज आलेली आहे. ओके थर्ड बघूया. लिटर vessels and how many such vessels will be completely filled and how much milk will be the partly filled a vessel. काय सांगितलं आपल्याला बघा 31 लिटर काय म्हणते तर मिल्क आहे. ओके आणि 4 लिटर व्हेसल्स आहे. किती येतील तर व्हेसल्स म्हणजे काय होते की ते माप होते आपलं काय होते तर ते माप होते. ओके असे त्यांच्याकडे किती माप आहे म्हणते तर 4 लिटरचे माप आहे ऑलरेडी. ठीक आहे तर आपल्याला इथे किती माप लागते हे आपल्याला इथे सांगायचं आहे. बघा आता काय तर टोटल क्वांटिटी ऑफ मिल्क किती दिलेली आहे तर आपल्याला 31 लिटर दिलेली आहे. ओके आणि क्वांटिटी ऑफ मिल्क व्हेसल्स किती आहे तर 4 लिटरची दिलेली आपल्याला क्वांटिटी ऑफ दी व्हेसल मिल्क दिलेली आहे. ओके म्हणजे काय करायला लागेल तर 4 डिवायडेड बाय 31 करायला लागेल सिम्पली. आता 4च्या टेबलमध्ये चेक करू आपण 3 येत नाही. ओके त्याच्यापेक्षा लहान संख्यासुद्धा येत नाही. 4 तर मोठा झाला म्हणून काय घेणार आपण इथे तर आधी इथे आपण 0 घेणार आहे. ठीक आहे काय घेतलं आपण इथे 0 घेतलेला आहे म्हणजे आपल्याला इथे पण काय होईल 0. आता 3मधून 0 गेलं काय आन्सर आहे तर 3 येणार आहे. म्हणजे इथे आपला 3 आणि आपला 1 इथे येईल खाली शिफ्ट होऊन जाईल. मग आता 4च्या टेबलमध्ये आपल्याला 31पेक्षा लहान संख्या बघायची आहे. ती कोणती येणार आहे तर 4 7 जर किती येते तो येतो आपला 28. ओके
म्हणून काय येणार तर आपला आन्सर इथे 03 म्हणजे आपला रिमाइंडर किती राहिलं तर इथे 3 राहिलेलं आहे आणि वरती आन्सर किती आलं तर 7 आलेलं आहे. म्हणजे आपलं काय येणार तर 7 वेसल विल बी अ कम्प्लिटली फिल्ड अँड 3 लिटर ऑफ मिल्क विल बी देअर विल बी अ पार्ट ऑफ फिल्ड ऑफ वेसल. काय तर 3 लिटर आपलं एक्स्ट्रा राहणार आहे 4 लिटरचे वेसल्स भरल्यानंतर. फोर्थ बघूया. इफ 49 seedlings are to be a plant in a garden, if a row of 7 saplings each, and how many such a rows will be the made. बघा काय म्हटलं 49 काय तर प्लांट्स आहेत त्याचे काय लावले आहेत त्याचे सीड्स लावलेले आहेत ते गार्डनमध्ये. ओके आणि त्याचे किती तर रोज आहेत त्याचे टोटल रोज दिलेले आपल्याला 7 रोज दिलेले आहे. ओके त्यात आपल्याला सांगायचे की त्यात किती सॅपलिंग्स बसतील. त्याआधी काय केलं आपल्या सोल्युशनमध्ये नंबर्स ऑफ सीडलिंग्स किती आणि नंबर्स ऑफ सीडलिंग्स इन ईच रोज किती आहेत तर 7 रोजमध्ये आहेत. ओके म्हणजे काय करायला लागेल आपल्याला तर 7 डिवायडेड बाय 49 करायला लागेल. आता 7च्या टेबलमध्ये 4पेक्षा काय राहील इथे 0 येईल आपला वरती 0 येईल. आता 0मधून 4 गेले किती येणार तर 4. ठीक आहे राहिलेला नंबर कोणता आपला तर 9 खाली शिफ्ट करून घ्या मायनस. तर 7च्या टेबलमध्ये आपला 49 येतो 7 7 जार 49 म्हणजे काय येणार रिमाइंडर आपला 00 म्हणजे आपला आन्सर किती येणार तर देअर विल बी 7 रोज मेड इन द गार्डन. काय तर आपल्याला 7 रोज लागणार आहे. फिफ्थ बघूया. इफ 14 चिल्ड्रन स्टँड इफ 5 इक्वल रोज फॉर अ ड्रिल अँड हाऊ मेनी चिल्ड्रन्स विल बी देअर बी इन अ इच रोज. बघा काय सांगितलेलं आहे की स्कूलमध्ये PT असते आपले. ठीक आहे त्यासाठी काय दिले आहे तर 40 विद्यार्थी म्हटलेले आहेत आणि 5 काय घेतलेले आहेत तर आपण अशा रोज घेतलेल्या आहेत. ठीक आहे तर त्यात आपल्याला काय करायचे आहेत ते 40 विद्यार्थी उभे करायचे आहेत. तर आपल्याला सांगायचं की 5 रोमध्ये टोटल किती विद्यार्थी बसतील. तर बघा काय करायचं नंबर्स ऑफ चिल्ड्रन किती आहेत आपले तर 14 आहेत ऑलरेडी सांगितलं आहे आणि नंबर्स ऑफ रोज किती. आता 5च्या टेबलमध्ये 4पेक्षा लहान संख्या येत नाही म्हणजे काय करावं लागेल तर इथे 0 घ्यावं लागेल. वरते पण 0 घ्यावं लागेल आपला. 4मधून 0 गेला काय येणार तर आपला आन्सर 4 येणार आहे. इथे काय आपलं तर हा आहे आपला 0 हा आपण खाली शिफ्ट केला. ओके म्हणजे आपलं टोटल किती आहे तर 40. ओके आता 5च्या टेबलमध्ये 5 8 जर येतो 40 म्हणून काय येणार तर हे रिमाइंडर आपला 0 येणार आहे. म्हणजे काय तर देअर विल बी 8 चिल्ड्रन्स इन ईच रोज. काय येणार तर 8 चिल्ड्रन्स राहणार आहेत ईच रोजमध्ये. ठीक आहे अशा रोज आहेत त्यात 8 चिल्ड्रन राहणार आहे एका रोजमध्ये. 6 बघूया. There are 87 beads and how many a necklace of 9 beads each can be made and how many beads will be the left over. बघा टोटल नंबर्स ऑफ बीट्स किती दिलेले आपल्याला तर 87 दिलेले आहे. ओके आणि नंबर्स ऑफ बीट्स इन ईच नेकलेस किती आहेत तर 9 आहे. म्हणजे काय करायला लागेल तर 9 डिवायडेड बाय 87 करायला लागेल. ओके आता काय ते 8मधून 0 काय गेलं तर काय येणार तर आपला आन्सर इथे येणार आपला 8 येणार आहे. ठीक आहे किती येणार तर 8 येणार आहे. मग आणि राहिलेला आपला 7 इथे खाली शिफ्ट होऊन जाईल. आता 9च्या टेबलमध्ये 87पेक्षा लहान संख्या कोणती येते तर 9 9 जार 81 येतो. मायनस केलं किती आन्सर येतं तर 06 येतं. म्हणजे किती येणार तर 6 बीट्स विल बी द लेफ्ट ओव्हर म्हणजे 6 बीट्स करायचे.